हॅलो डिअर स्टुडंट्स, जसं की तुम्हाला माहित आहे लास्ट इयरला दिलेलीच ही क्वेश्चन बँक आहे, पण ह्या वर्षी देखील बोर्डाने आपल्याला ही क्वेश्चन बँक प्रोव्हाइड केलेली आहे आणि ह्यातले क्वेश्चन्स तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. ह्यातले बरेचसे क्वेश्चन्स बोर्डाच्या एक्झाममध्ये पण येण्याची शक्यता आहे. सो आपण ही क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन्स वन बाय वन डिस्कस करूयात. आज आपण ह्यातला जो पहिला पार्ट आहे क्वेश्चनचा, दॅट इज चूज द करेक्ट ऑप्शन इन द मल्टिपल चॉईस आन्सर फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. एक मार्काचे जे प्रश्न आहेत यातले काही स्पेसिफिक आज करूयात, काही उद्या, अशी ह्याची देखील आपण एक सिरीज लवकरच म्हणजे ही जी आहे ती सिरीजमध्येच कंटिन्यू करूयात. पहिला जो प्रश्न आहे, अ डॅश इज नेसेसरी टू चेंज द स्पीड ॲज वेल एज डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट. फोर्स, इनर्शिया, मोमेंटम आणि मोशन असे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. याच्यामध्ये फोर्स इज नेसेसरी, कोणत्याही ऑब्जेक्ट जो आहे त्या ऑब्जेक्टला मोशनमध्ये आणण्यासाठी त्याच्यावरती फोर्स हा अप्लाय करावा लागतो. सो ऑप्शन नंबर ए जो आहे तो त्याचा करेक्ट ऑप्शन येईल. देन द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड अ स्टार इज. ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे इलिप्टिकल ऑर्बिट असतं कोणत्याही प्लॅनेट जेव्हा स्टारच्या भोवतीनं फिरत असतो तेव्हा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द डॅश ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट. तर ह्याचा क्यूब, बिकॉज तुम्हाला माहिती आहे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हा जो फॉर्म्युला आहे आपला त्याच्यावरती हे बेस्ड आहे. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू बॉडीज इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ दोज बॉडीज अँड इट्स डिस्टन्स बिटवीन देम असा जो प्रश्न आहे, इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर हे त्याचा इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर हा त्याचा ऑप्शन असेल. ठीक आहे. फोर्स जो आहे दोन ऑब्जेक्ट्स मधला त्याच्यातलं आपण काय दिलेलं होतं, एफ इज इक्वल टू GMM अपॉन आर स्क्वेअर होता ना. सो दॅट इज डिस्टन्स जो आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल हे त्याचा आन्सर असेल. द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल कॉन्स्टंट दॅट इज ग्रॅव्हिटेशनचा जो कॉन्स्टंट आहे त्याची SI युनिट मधली व्हॅल्यू ही काय आहे. ऑप्शन सगळे तुम्हाला बघितले तर एकसारखे असे वाटतील. एक्झॅक्ट ऑप्शन काय आहे तर येतं ह्याच्यामध्ये बघा 10⁻11 आहे, इथं 10⁻+11 आहे. सो हा ऑप्शन गेला. 9 पॉईंट हा तर नाहीच आहे, हा पण नाही आहे. सो करेक्ट ऑप्शन विल बी ऑप्शन नंबर ए, दॅट इज 6.73 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. त्याच्यानंतर द डॅश फोर्स इज मच वीकर दॅन ऑल अदर फोर्सेस इन नेचर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन इज हायेस्ट ॲट पोल. द व्हॅल्यू ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन G इज किती असतं इक्वॅटोरवरती 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. द फ्री फॉल ऑफ अन ऑब्जेक्ट इज पॉसिबल ओनली इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम मध्येच फक्त फ्री फॉल पॉसिबल होतो. वेट ऑफ एनी ऑब्जेक्ट ऑन मून इज नियरली 1/6. जे काही वेट अर्थवरती आहे त्याच्या 1/6 वेट हे मूनवरती असतं कोणत्याही ऑब्जेक्टचं. आता ह्याच्याच वरती बेस्ड न्यूमरिकल आहे. 60 न्यूटन हे वेट दिलंय अर्थवरती, त्याच्या 1/6 म्हणजेच 10 न्यूटन हे त्याचं करेक्ट आन्सर झालं. डोबेरानर लेट डाऊन ह्याचं ऍक्च्युली डोबेरानरची ट्रायड आहे, हे स्पेलिंग मिस्टेक आहे ह्याच्यामध्ये. देन न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज इज ऍप्लिकेबल ओनली अप टू कॅल्शियम. X अँड Y हे दोन एलिमेंट्स आहेत, सिमिलर प्रॉपर्टीज आहेत, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह ओबे करतात. तर त्या दोघांच्या मधलं मिनिमम आणि मॅक्झिमम नंबर ऑफ एलिमेंट्स किती असले पाहिजेत. तर X हे बघितलं आणि Y हे बघितलं म्हणजे Y हे 8वं एलिमेंट आहे ऑब्व्हियसली, बरोबर की नाही. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह जर ओबे करत असतील तर. सो ते दोन्ही सोडले तर 6 आणि ते दोन्ही धरून 8, म्हणून ऑप्शन नंबर ए हा करेक्ट येईल. ॲट द टाइम ऑफ मेंडेलिव्ह 63 एलिमेंट्स वेअर नोन. मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल इका सिलिकॉन, तुम्हाला मी त्याची टेक्निक सांगितली होती बघा. गॅल म्हणजेच अल्युमिनियमचं नाव नंतर गेलं गॅलियम मध्ये. जर सिलिकॉनचं झालं जर्मेनियम आणि बोरॉनचं झालं स्कॅन्डियम. मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये नंबर ऑफ कॉलम्स अँड पिरियड्स जे आहेत रिस्पेक्टिव्हली किती येतात तर 18 कॉलम्स म्हणजे 18 ग्रुप्स आहेत आणि 7 पिरियड्स आहेत. त्यानंतर आउटरमोस्ट शेल जे एलिमेंट्स पिरियड नंबर 2 मध्ये आहेत त्यांची कोणती आहे. सेकंड पिरियड म्हणजे त्यांच्यामध्ये असणारी नंबर ऑफ शेल पण 2 आहे. पहिली शेल K, दुसरी शेल L, तिसरी शेल M, चौथी शेल N, म्हणून सेकंड शेल आहे सो L शेल. द ग्रुप 1 अँड 2 कॉन्स्टिट्यूट S ब्लॉक. पहिले 2 ग्रुप S ब्लॉक, नंतरचे P ब्लॉक, मधला D ब्लॉक आणि खालचे जे लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड्स आहेत ते F ब्लॉक मध्ये येतात. त्यानंतर द पेअर ऑफ ॲटॉमिक नंबर्स रिप्रेझेंट विच पेअर ऑफ ॲटॉमिक नंबर्स रिप्रेझेंट एलिमेंट इन द सेम ग्रुप. जसं की तुम्हाला माहित आहे जे एलिमेंट सेम ग्रुपमध्ये आहेत त्यांच्या
व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत, व्हॅलन्स इलेक्ट्रॉनचा नंबर पण सेम असतो, व्हॅलन्सी पण सेम असते. आता अशा प्रकारच्या क्वेश्चनचे आन्सर सांगताना तुम्हाला कंपल्सरी ह्या सगळ्यांचं कॉन्फिगरेशन आधी लिहून घ्यावं लागेल. फॉर एक्झाम्पल 11 आहे ॲटॉमिक नंबर, तर त्याचं कॉन्फिगरेशन होईल 281. 19 आहे तर त्याचं कॉन्फिगरेशन होईल 2881. बाकीच्यांचे पण तुम्ही ह्याच पद्धतीने जर करून बघितले तर तुमच्या लक्षात येईल ह्या जोडीमधले जे एलिमेंट्स आहेत दोन, त्यांचं कॉन्फिगरेशन सेम येईल. आउटर शेलमध्ये सेम इलेक्ट्रॉन्स आहेत आणि ज्यांच्या आउटर शेलमध्ये सेम इलेक्ट्रॉन्स ते एलिमेंट सेम ग्रुपमध्ये, म्हणून ऑप्शन नंबर ए येईल इथे. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट वुड लूज इलेक्ट्रॉन इझिली. आता हे देखील बघण्यासाठी प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन आपल्याला लिहून घ्यावं लागेल. मॅग्नेशियमचं कॉन्फिगरेशन बघितलं तर 282 येईल, सोडियमचं 281, ॲल्युमिनियमचं 283 आणि क्लोरीनचं 287. मग ज्याच्या आउटर शेलमध्ये कमी इलेक्ट्रॉन तो इझिली देणार. मग ह्याच्या आउटर शेलमध्ये कमी इलेक्ट्रॉन्स आहेत, सो सोडियम विल लूज इलेक्ट्रॉन्स इझिली. विच अमंग द फॉलोइंग इज द लार्जेस्ट एलिमेंट. आता ह्या प्रकारचे जेव्हा हे असे क्वेश्चन्स असतात कंपॅरिझन वाले, तर सरळ पहिले 20 एलिमेंट्स तुम्हाला बघावे लागतील. ते लिहूनच ठेवायचे पेपरला. तुम्ही जेव्हा जाल रफ तुमचं जे काम असेल तिथं पहिले 20 एलिमेंट्स ओळीनं लिहून ठेवायचे. आता ह्याच्यामध्ये लार्जेस्ट एलिमेंट कोणता आहे हे बघण्यासाठी परत प्रत्येकाचं कॉन्फिगरेशन आपल्याला बघावं लागेल. जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पहिल्यांदा न्यू नेशन माइट अल्सो साइन पीस सिक्युरिटी क्लॉज अ किंग कॅन, असे हे एलिमेंट्स ओळीनं आहेत. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सोडियम जो आहे आणि मॅग्नेशियम हे एका पिरियडमध्ये आहेत, म्हणजे सोडियम मोठा, जे एलिमेंट सेम पिरियडमध्ये आहेत लेफ्ट टू राईट जाताना त्यांचा आकार छोटा छोटा होत जातो. सो सोडियम मोठा, मॅग्नेशियम छोटा. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं पुढचे कोण आहेत, कॅल्शियम आणि पोटॅशियम आहेत. ह्याच्यामध्ये पण कॅल्शियम लहान आहे, पोटॅशियम मोठा आहे. सो ह्या पद्धतीने आपण मांडून घेतलं. जर ह्यांची सगळ्यांची कंपॅरिझन केली तर तुमच्या लक्षात येईल पोटॅशियम हा सगळ्यात मोठा ॲटम आहे. असे पटकन मांडून घ्यायचं आणि मग हे न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व्ह करायला इझी जाईल. डिक्रीजिंग मेटॅलिक कॅरेक्टर्स. परत मेटॅलिक कॅरेक्टर्स बघण्यासाठी हे ओळीनं तर तुम्ही लिहू शकता एलिमेंट्स, ही एक टेक्निक झाली. त्यानंतर दुसरं म्हणजे प्रत्येकाचे कॉन्फिगरेशन्स जर बघितले त्याच्यापेक्षा सोपं मग हे एलिमेंट्स ओळीनं जर तुम्ही बघितले लिहून, तर ह्याच्यात तुमच्या लक्षात येईल सोडियमचे मेटॅलिक कॅरेक्टर जास्त आहे, मग ॲल्युमिनियम, मग मॅग्नेशियम. मग अशी जसा मी सिक्वेन्स काढला होता, आधी सोडियम आहे मग ॲल्युमिनियम आहे, बरोबर की नाही. सोडियम आहे मग मॅग्नेशियम मग ॲल्युमिनियम. सो हा सिक्वेन्स बी जो ऑप्शन आहे तो इथे करेक्ट येईल. ठीक आहे. आधी सोडियम मग मॅग्नेशियम जसा हा सिक्वेन्स आहे, मग ॲल्युमिनियम आहे मग सिलिकॉन आहे, मग मेटॅलिक कॅरेक्टर सोडियम मध्ये कमी इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर शेलमध्ये, सो तो इलेक्ट्रॉन इझिली देणार. सो डिक्रीजिंग मेटॅलिक कॅरेक्टर विचारले म्हणून हे. इन्क्रीजिंग विचारलं असतं तर उलट. आता विच वन ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्रीज व्हाईल मुव्हिंग डाऊन द ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. तुम्ही सेम ग्रुपमध्ये जर जात असाल तर सगळ्यांची व्हॅलन्सी सेम राहते, बाकी सगळ्या गोष्टी ह्या चेंज होत जातात. त्यानंतर वाईल मुव्हिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन अ पिरियडिक टेबल द साईज ऑफ ॲटम, लेफ्ट टू राईट जायचं आहे, साईज ऑफ ॲटम डिक्रीज होत जातो. तुम्हाला तर माहितच आहे, आता तुम्हाला मी जे दाखवलं पहिलं एलिमेंट पिरियड मधलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात शेवटचं जे एलिमेंट आहे ते सगळ्यात छोटं. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट मॉडर्न पिरियडिक टेबल इज करेक्ट. 18 हॉरिझॉन्टल रोज आहेत त्यांना पिरियड्स म्हणतात, हे चुकीचं आहे. 7 व्हर्टिकल कॉलम्स पिरियड्स हे चुकीचं आहे. 18 व्हर्टिकल कॉलम्स हे ना ग्रुप म्हणतात. सो हे स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. त्याच्यानंतर द डी ब्लॉक एलिमेंट्स आर कॉल्ड ॲज ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात त्यांना. एस ब्लॉक मधले आहेत ते नॉर्मल, पी ब्लॉक मध्ये मधले जे आहेत त्यातले काही एलिमेंट्स हे नॉर्मल आहेत आणि काही इनर्ट गॅसेस आहेत. मधले जे आहेत ते ट्रान्झिशन आणि एस जो लॅन्थेनाइड ॲक्टिनाइड्स आहेत त्यांना इनर ट्रान्झिशन म्हणतात. सो डी ब्लॉक मध्ये आहे त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्सना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हटलं. द साईज ऑफ अन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. ॲटमचा साईज हा ॲटमच्या रेडियसवरती ठरतो. डॅश इज द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस ऑफ द ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. ॲटॉमिक रेडियस is the distance between nucleus of atom. Atomic radius is expressed in picometer. Atomic radius चं युनिट आहे पिकोमीटर.
द टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट टू फॉर्म कॅटायन, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज्ड आयन. ॲटम जेव्हा एखादा इलेक्ट्रॉन डोनेट करतो तेव्हा त्याच्यावरती डोनेट केल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची टेंडन्सी असते मेटल्सची, म्हणून इथे आपण काय म्हणूयात, कॅटायन फॉर्म करण्याची टेंडन्सी म्हणजे मेटॅलिक कॅरेक्टर्स. लिक्विड कोण आहे तर ब्रोमीन, हॅलोजन फॅमिली मधला लिक्विड मेंबर आहे ब्रोमीन. व्हाईल गोइंग फ्रॉम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप, टॉप टू बॉटम यायचं आहे, ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज होत जाते. सगळ्यात पहिलं जे आहे ते छोटं, खाली आहेत ते मोठे मोठे होत जातात बिकॉज नंबर ऑफ शेल्स ज्या आहेत त्या वाढत जातात. द टेंडन्सी ऑफ अन एलिमेंट, हे जे आता होता ह्याच्या अपोजिट हा प्रश्न आहे. सो कॅटायन फॉर्म करण्याची टेंडन्सी मेटॅलिक असेल तर अनायन फॉर्म करण्याची टेंडन्सी नॉन मेटॅलिक. त्यानंतर एलिमेंट्स फ्रॉम झिरो ग्रुप, त्यांना आपण नोबेल गॅस असं देखील म्हणतो. रायटिंग केमिकल रिॲक्शन इन ब्रीफ बाय युझिंग केमिकल फॉर्म्युली, त्याला म्हणतात केमिकल इक्वेशन. त्यानंतर व्हेन द पॉझिटिव्ह चार्ज ऑन अन आयन डिक्रीजेस, पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झालाय, निगेटिव्ह चार्ज ऑर द निगेटिव्ह चार्ज पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झालाय आणि निगेटिव्ह चार्ज जो आहे तो डिक्रीज झालाय. मग पॉझिटिव्ह चार्ज कधी इन्क्रीज होतो, जेव्हा इलेक्ट्रॉन्स डोनेट केलेत. इलेक्ट्रॉन्स डोनेट झाले म्हणजेच ऑक्सिडेशन झालं आणि इलेक्ट्रॉन्स ऍक्सेप्ट होणं म्हणजेच रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला ऑक्सिडेशन म्हणतात, म्हणून ही प्रोसेस झाली ऑक्सिडेशनची. त्याच्यानंतर द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट्स आर फॉर्म फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट, त्याला आपण म्हणलं 2 रिॲक्टंट्स आहेत आणि त्याच्यापासून जर एकच प्रॉडक्ट 2 or more प्रोडक्ट्स फॉर्म होतात. ओके, एक मिनिट, ह्याच्या उलट आहे. 2 or more प्रोडक्ट्स म्हणजे एक रिॲक्टंट आहे आणि त्याच्यापासून B+C 2 or more प्रोडक्ट्स फॉर्म होतात, म्हणजे ही कसली झाली, डिकम्पोजिशन रिॲक्शन झाली. आणि कॉम्बिनेशन मध्ये ह्याच्या अपोजिट होतं. इन अ केमिकल इक्वेशन रिॲक्टंट्स लेफ्ट हँड साइडला, ॲक्वियस सोल्युशन ऑफ झिंक सल्फेट आणि बेरियम क्लोराईड ह्यांची रिॲक्शन डबल डिस्प्लेसमेंटची आहे, आयन्स एक्सचेंज होतात आणि प्रेसिपिटेट फॉर्म होतो. त्यानंतर युनिट ऑफ इलेक्ट्रिकल पॉवर वॅट आहे. लाईव्ह आणि न्यूट्रल वायर मधला पोटेन्शियल डिफरन्स 220 व्होल्टचा आहे. इलेक्ट्रिक बल्बमध्ये कॉईल ऑफ टंगस्टन. इलेक्ट्रिसिटी बिल युनिट, इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे तो यूज आपण युनिट्स मध्ये सांगतो, किती युनिट झालं वगैरे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी ऑफ AC 50 हर्ट्झ. These days when current in the circuit suddenly increases, MCBs are used, miniature circuit breakers. The coil of an alloy dash is used, नायक्रोमची कॉईल आपण यूज करतो. राईट हँड थंब रूल म्हणजेच मॅक्सवेल कॉर्क स्क्रू. त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर यूज केलं जातं फॉर इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स. विच ऑफ द फॉलोइंग सायंटिस्ट मायकेल फॅराडे. सो हे 50च क्वेश्चन्स आज आपण बघूयात. पुढच्या पार्टमध्ये ह्याच्या पुढचे क्वेश्चन्स कंटिन्यू करूयात. टिल देन गुड बाय अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फर्दर स्टडीज. थँक्यू सो मच.